श्रीनाथ महाराज. पैसे घेऊन पैसे दाखवले होय. गाडी पर्स बिर्स सगळे काय काय घ्यायचं बघ. हो पर्स तर लय दिसतात भाऊ. जा 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 उड्या मार उड्या मार फुकट आहे गेल्या. चलो गुड मॉर्निंग मित्रांनो, सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज चाललोय मी यात्रेला श्री क्षेत्र संगोबा येथे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील हे तीर्थक्षेत्र आहे. सीना नदीच्या काठी बसलेले हे क्षेत्र आहे. तर जाऊयात तिथली यात्रा कशी असते, काय असते हे सगळं पाहण्यासाठी आज जाणार आहोत. आणि विशेष म्हणजे मामाचं गाव आहे, तिथून जवळ आहे, त्याच्यामुळं ती मला एकदा तरी पाहायची होती. आणि आज तो योगायोग आलाय. तर आता आवरून वगैरे सगळं उरकून सकाळी सकाळी चाललोय. खरं तर काल महाशिवरात्र होती, पण काल एवढी प्रचंड गर्दी होती ना तिथे की त्यामुळं नाही गेलो. मग आज सकाळी सकाळी लवकर चाललो उठून. आणि 2 दिवस यात्रा असते. आणि इथला नियम असा आहे की महाशिवरात्रीच्या दिवशी बाहेरगावची जी लोक आहेत ती यात्रेला येतात. आणि महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी आजूबाजूची म्हणजे त्या तीर्थक्षेत्राच्या जवळची लोक तिथं यात्रेला येतात असं म्हणतात. आजोबा असे सांगत होते. म्हणून आज या गावचे सगळे लोक तिकडे जाणार आहेत, म्हणून देखील मी आजच चाललेलो आहे. चला मग बघूया तिथली यात्रा वगैरे कशी असते, काय असते. ए कुठं जायचंय? हा यात्रेला यायची काय? काशा मामा मी आला तर त्याला बसू दे की. आलो उरकून. शाब्या शाब्या तो मंदिर दिसायला लागले. कुठे? चला आलोय. हे बघा सेना नदी, सेना नदीच्या काठी आहे संगोबा मंदिर. दर्शन करून येऊया. खरं तर गेट तिकडे आहे, पण आपल्याला इकडून जायचं आतमध्ये साईड गेटने. चल चला. गर्दी कमी आज. काल आलेलो ना लय गर्दी होती. आज खरंच कमी गर्दी, काहीच दर्शनाची वारीच नाही आहे. आणि त्याच्यामुळे आता लवकर दर्शन होईल. काय नशीब आहे आपलं. हा ना, मग महत्वाचं काम. चप्पल काढून चला दर्शनाला. सकाळ सकाळ गर्दी नाही. ये ना पुढून, ये ना डायरेक्ट आहे पुढून या. बघा असं जीर्णोद्धार समिती या ठिकाणी देणगी स्वीकारण्याचं काम करत आहे. या भाविकांना देणगी द्यायची. चला हे बघा आतमध्ये आलेलो आहे आणि सुरुवातीला एक महादेवाची पिंड आहे. तर तिथे दर्शन वगैरे घेऊयात. आणि हा बघा मंदिराचा गाभारा आहे. आणि इथं जी लाईट लावली तिथून आपल्याला आत जायचं आहे मेन मंदिरात. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. चला ते वरती बघा फुल जे दिसतंय ना, तिथून एक जानव्यासारखी खून आहे. इकडून पुढून असं फिरून एक जानवं आलेलं आहे ते. आणि जशी मूर्ती स्वयंभू आहे ना, तसंच ते जानवं देखील तेव्हापासूनच आलेलं आहे. चला दर्शन घेऊयात. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आणि हा बघा मंदिराचा गाभारा असा काही सजवलेला आहे यात्रेनिमित्त. दर्शन वगैरे झाले. आता आजूबाजूचा परिसर फिरूया. ते बघा त्यानंतर शेजारी मारुतीचं मंदिर आहे, तिथं पाया पडायला आलो. चल चल. भजन
जेवण चालू आहे, जेवण आजूबाजूच्या गावाकडून आणलेलं असते ना जेवण हे सगळं. ते आजूबाजूच्या गावचे जे जवळचे लोक आहेत ते सगळे जेवण घेऊन येतात आणि मग इतर जे भाविक भक्त आहेत त्यांना जेवायला देतात. असे दिवसभर पंक्ती तुम्हाला साईडला चालू दिसतील. इकडं बघा, इकडं पण चालू आहे पंगत. पालखी बाहेरच्या गावावरून आलेली पालखी एक इथं असं मंदिराचा परिसर सगळा. आदिनाथ महाराज या बघा, कालच्या सगळ्या चपला इथं पडून आहेत सगळ्या मंदिराच्या समोर. सोडून गेले लोक तसेच सोडून गेलेत. आणि इकडं बघा पोलिस सगळे. चला यात्रा फिरून येऊ चला. काय आता दुसरा काय उद्योग आहे तेवढंच. कालची चप्पल बघायची 300 देतोय का संध्या? काय घ्यायचं तुला? हा काय घ्यायचंय? पैसे घेऊन पैसे राखले ते सकाळ. होय काय घ्यायचंय? पालिश बाटली लवकर बघ गर्दी कमी पालिश. पोराला काहीतरी, मला बी पोराला काहीतरी घ्यावं लागेल, याला बी काहीतरी घेऊ आपण. काय घ्यायचं? साफसफाई सकाळ सकाळी अजून लावायचं चालू आहे दुकान. मोकळं आहे सगळं त्याच्यामुळं काय नाही वाटत. हे बघा इथं सगळी खायची लाईन लागली. तिकडून गुडीशेवर एवढ्या सगळ्या, इकडून सगळ्या असं हे काहीतरी. गुडीशेवर एवढे घेऊ ना आपण घरी, नंतर जाताना घेऊ. गाडी पर्स बिर्स सगळे काय काय घ्यायचं बघ. हो पर्स तर लय दिसतात. चला आता यात्रेत आलोय आणि मित्राचं लग्न आहे ना त्याच्यामुळे मला चप्पल घ्यायची होती. यात्रेतली चप्पल बघू आपण ट्राय करून. या बघा इथं दुकान आहे चप्पलेचं, बघूयात भेटते का. आयो कोल्हापुरी जी पाहिजे ती नाही ना राहत असली, त्यालाच बांधावं लागेल. जी घ्यायची ती नाही भेटली. म्हणले आता काय ते उठलंच नाही अजून, बंद आहे ते. आणि मग कालच बांधलं एकटं त्याला. हाय फुकट कोण नाही तिथे जायचं आतमध्ये मारायची उडी. चल 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 उड्या मार. बरं चल फिरून येऊ चल. चला अरे तो अरे कोण नाही जा आतमध्ये जा म्हणा. जा 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 उड्या मार. उड्या मार फुकट आहे गेल्या. एक दोन उड्या मार मग जाऊ आपण. 1-2 उड्या मार. ए तू नको काशी ना, तू नको उड्या मारू. एखादं खवळण ते बघ तिकडे कसं आणताय. तो ते कशी उड्या मारते बघ तिकडं. हे घाबरतेच लई. त्याच्याबरोबर सोड चल चल. त्याच्याबरोबर सोडतो तुला ऐकायला फुकट. काय शांब्या उड्या मारे ना तू, पैसेच खर्च करायला लावते राव. हाय फुकट मध्ये उड्या मारायचं मार की. त्याच्याबरोबर मार. दिफे कोणा ह्याच्या पुढे मार. ह्याच्या पशी मार. इथे मार मार मार. ये जवळ ये मार. ह्याच्या पशी हान हान जोरात. ए रडन चाल बरं. नाही बरं चल. बरं नाही चल 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 नाही रे. चल चला चल आपलं तुला ट्रॅक्टर. मग काय चल चल मोकळं सगळं घ्यायचं बसून फिरून. जाय ते अरे म्हणत तर बस की. आता हल्लीच घाबरतो तू तर. मग त्याला काय अर्थ आहे शांब्या. चला जाऊ द्या, घेऊ दुसरीकडे काहीतरी पुढे जाऊ. आता इकडे सगळं मोकळं आहे, आज कोणच नाही आलेलं. एवढं अजून गर्दी नाही. सकाळी दुपारनंतर गर्दी होईल. आता जाऊ. आता दुकान उघडायला झालं हा ना, पण दर्शन तर झालं ना बाबा. लवकर दर्शन झालं. वेळ पैसे देऊन खेळायला लावायचं. मग काय तर बसायचे का पण. या बघा बैल शंकराची मूर्ती लय काय काय शिवाजी महाराजांची मूर्ती. शंभ्या काय काय घ्यायचंय काय? चप्पल घेऊ आपण. चप्पल काय गाडीत सोडतो चप्पल घेऊन काय त्याला.
मग गालीत का नाही होय अरे जत्रा चला गाड्याची खरेदी करू 100 रुपयाला एवढ्या गाड्या आहेत बघू 2च फिरतात का 4ही लेझर हो का रणगाडा बघू कसं आहे फिरा ना बरं जाऊ हे एकदा ना एक दे घेऊ एक कितीला आहे गाड्या 100ला आहे ना नाही 90ला नेलंय काल तुम्ही बघा आता तुम्ही सांगा 100 नाही बाबा दुसरीकडे आलं मग 90ला नेल तर 90ला द्या की 90ला द्या जाऊ द्या मग सकाळच्या मग काय तर बोनीच्या टायमालाच आपण आलो म्हणलं 70ला द्या मग काय शंभ्या बॅट बॉल खेळतो का तू हा हाय काय होय शंभ्या घ्यायचं का हे काय खाली लावले लाईनीत इकडच्या शेजारच्या त्या शेजारच्या हा उभ्या द्या 100ला बास का पैसे दे पैसे ठेवलं की थांब मी करतो नाही राहत